सतीश भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी, त्यापूर्वी त्याची झाली वैद्यकीय तपासणी। सकाळी भोसलेला प्रयागराजमधून आणण्यात आलं, कोर्टाने हजर केल्यावर कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी। नाशिकमध्ये भाजप पदाधिकारी कुंदलवालवर अवैध सावकारीसह जिवे ठार मारण्याचा आणि पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे उकळण्याचा कुंदलवाल बाप लेकाचा सुरू होता उद्योग। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी मिळवून देण्याकरता इच्छुक महिला उमेदवाराकडून 1.5 लाख रुपये घेतले, मात्र तिकीट मिळालं नाही आणि पैसेही परत न दिल्यानं युवक प्रदेश उपाध्यक्ष बालराजे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा पदभार डॉक्टर माधवी कोंडेंकडे। डॉक्टर बोकारेंचे अजून 4 महिने शिल्लक असताना अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला, त्यामुळे नियमित कुलगुरू कधी मिळणार असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित। ईव्ही ट्रान्स कंपनीला इलेक्ट्रिक बस पुरवठ्याचं कंत्राट रद्द करण्याचा एसटी महामंडळाचा इशारा। करारानुसार बस पुरवठा होत नसल्यानं कंत्राट रद्द करण्याचा दिला इशारा। पिंपरी चिंचवडकरांना सुट्टीच्या दिवशीही भरता येणार मालमत्ता कर, नागरिकांना कर भरण्याचे टेलिकॉलिंगच्या माध्यमातून आवाहन। अर्थसंकल्पातील उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 18 दिवसांचा कालावधी शिल्लक असल्यामुळे निर्णय। सोलापुरात वाढत्या उन्हामुळे सर्व प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे महापालिका प्रशासनाचे आदेश। तापमानाच्या पारा 40शी पार झाल्यानं महापालिका प्रशासनाचा निर्णय। महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकं अमृत भारत स्थानक बनणार। अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत राज्यातल्या अनेक प्रमुख स्टेशन आधुनिक सुविधांनी सुसज्ज केली जाणार। पुणे कोल्हापूरवरून धावणाऱ्या हजरत निजामुद्दीन गोवा एक्सप्रेसला जेजुरी रेल्वे स्थानकात थांबा। जेजुरी स्थानकावर सर्व गाड्या थांबत नसल्यानं भाविकांची गैरसोय होती, त्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय। राज्यामधल्या दूध उत्पादकांना दिलासा, थकीत अनुदान 17 तारखेपासून दूध उत्पादकांच्या खात्यात जमा होणार। सप्टेंबरपर्यंत 153 कोटींचं थकीत अनुदान शेतकऱ्यांना मिळणार। गाई आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ। गाईचं दूध उद्यापासून 58 रुपये होणार, तर म्हशीचं दूध 72 वरून 74 रुपये लिटर। वारकरी साहित्य परिषदेचं 13वं मराठी संत साहित्य वारकरी संमेलन 22-23 मार्चला शिर्डीत। संत तुकाराम महाराजांचे वंशज हपप संजय महाराज देहूकर संमेलनाध्यक्ष। वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांची माहिती। मुंबई महापालिका पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवर राबवणार विशेष स्वच्छता मोहीम। 17 ते 22 मार्च दरम्यान दररोज रात्री 10 ते सकाळी 6 दरम्यान होणार स्वच्छता। महामार्गावरील बस थांबे, दुभाजक पदपथ स्वच्छतेवर भर। भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची सत्यजित तांबेंकडून प्रशंसा। लोकार्पणाआधीच सत्यजित तांबेंनी दिली मंदिराला भेट। भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर सूर्यकुमार यादव साईंचरणी लीन, कुटुंबियांसह घेतलं साईंचं दर्शन। ठाण्यामध्ये मराठी कलाकारांनी एकत्र येत साजरी केली धुळवड। अभिनेते अरुण कदम, स्वप्नील जोशी, दिग्दर्शक मंगेश देसाईंची धुळवड। अंधेरीत मराठी कलाकारांनी साजरी केली धुळवड। स्वप्नील बांदोडकर, अवधूत वाडकर, अजित परब, पुष्कर जोग यांच्याकडून रंगांची उधळण। ठाण्यातील पारसिक नगरमध्ये धुळवडीचा जल्लोष, रेन डान्स, डीजेच्या तालावर थिरकली तरुणी। पुण्यातल्या तरुणांमध्ये धुळवडीचा उत्साह, तरुणांनी एकत्र येत रंगांची केली उधळण। नाशकात दाजीबावीर मिरवणूक, डोक्यावर बाशिंग बांधून निघाले वाजत गाजत मिरवणूक। लहान मुलांनाही मिरवणुकीत नाचवलं जातं। 300 वर्षांची परंपरा। भाजप आमदार देवयानी फरांदे यांचा मिरवणुकीत सहभाग। धुलीवंदनानिमित्ताने अमरावती शहरात फाग महोत्सवाचं आयोजन। पारंपरिक नृत्य, रंगांची उधळण करत अमरावतीकर फाग महोत्सवामध्ये सहभागी। धुळवडीच्या निमित्ताने जालन्यात 136 वर्षांपासूनची परंपरा असलेल्या हत्ती रिसाला मिरवणुकीचा उत्साह, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी। अक्कलकोट तालुक्यातल्या अनेक गावात धुलीवंदनानिमित्ताने आगळीवेगळी प्रथा, जिवंत व्यक्तीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा मिरवणूक काढून धुलीवंदन साजरे। माथेरानमध्ये धुलीवंदनाची धूम, पर्यटकांनी एकमेकांवर रंग उधळत धुलीवंदनाचा लुटला आनंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवहोळीनंतर पारंपरिक गाव होळी उत्सव साजरा। ढोल ताशांच्या गजरात गाऱ्हाणं घालत साजरा केला जातो गाव होळीचा उत्सव। नंदुरबारमधल्या प्राचीन सिद्धेश्वर महादेव मंदिरात फुलांची होळी, मंदिरात भस्म आरती करून महादेवाचा पुष्प आणि बेलपानाने शृंगार। डोंबिवलीमध्ये होळी खेळताना रंगाचा फुगा लागल्याच्या वादातनं 17 वर्षीय तरुणावर हल्ला। सागावातील यशवंत कॉम्प्लेक्स परिसरातली घटना, हल्ला करणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल। बुलढाण्यातल्या खामगावजवळ असलेल्या वरखेड गावाजवळ धुळवड साजरी करायला गेलेले 8 तरुण बंद पडलेल्या खदाणीच्या पाण्यात बुडाले। गावातील नागरिकांनी 7 तरुणांना सुखरूप बाहेर काढलं, एका तरुणाचा शोध सुरू। कोल्हापूरच्या इचलकरंजीत धुळवड खेळताना राखेचा गोळा फेकून एसटीची तोडफोड। हुलगेश्वरी रोडवर कर्नाटकच्या बसची तोडफोड, बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी।
बदलापूरचे माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी. वडनेरे यांना मागितली 50 लाखांची खंडणी. या प्रकरणी पोलिसांकडून 4 आरोपींना अटक. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील महालक्ष्मी मंदिरात चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतल्या 6 आरोपींना अटक. आरोपींकडून 24,94,000 किमतीचे सोन्याचे दागिने जप्त. बदनापूरच्या उल्हास नदीमध्ये बुडून 4 मुलांचा मृत्यू. धुळवडीनंतर रंग काढायला नदीवर गेलेल्या चौघांना पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू. चौघे चामटोली जवळील पोद्दार गृहसंकुलात राहणारे. जळगावात 5 तासानंतर रेल्वे वाहतूक सुरू. अपघातग्रस्त मुंबई अमरावती एक्सप्रेस रवाना. बोदवड रेल्वे स्टेशनजवळ अमरावती एक्सप्रेस समोर ट्रक आल्यानं झालेला अपघात. ठाण्यामध्ये पूर्व द्रुतगती मार्गावर टँकरमधून तेल सांडलं. अनेक अपघात. मध्यरात्रीपासून विविध अपघातांमुळे पोलिसांची धावपळ. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर माती टाकून एकाच लेनवरून वाहतूक. नागपुरातील रामभंडार हॉटेलमध्ये आग. सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती. आगीत संपूर्ण हॉटेल जळून खाक. जवळपास 20 ते 25 लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज. लातूरच्या साकोळमध्ये व्हिक्टोरिया कारखान्यात आग. 40 लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज. आगीचं कारण स्पष्ट. सोलापुरात तापमानाने पुन्हा गाठला उच्चांक. पारा 41.1 अंशांवर. यवतमाळच्या आर्णी बस स्थानक परिसरात महिलेची हरवलेली सोनसाखळी परत करत नागरिकाचा प्रामाणिकपणा. एसपींकडून प्रामाणिक नागरिकाचा सत्कार. शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर येथील जवानाला वीरमरण. सुनील विठ्ठल गुजर जवानाचं नाव. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यावर रस्ता बनवत असताना सैन्य दलाचं वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात सुनील गुजर यांना वीरमरण. पालघरच्या वाढवण इथे समुद्रात सुरू असलेलं सर्वेक्षण मच्छीमारांनी रोखलं. वाढवण बंदर संदर्भात सर्वेक्षण सुरू असल्याची प्राथमिक माहिती. सर्वेक्षण करताना कंपनीने परवानगी न घेतल्यानं स्थानिक मच्छीमार आक्रमक. कराडमध्ये 290 किलोचा ताड मासा पाहण्यासाठी कराडकरांची गर्दी. ताड माशाची ग्राहकांना करण्यात आली विक्री. सोलापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव. मागील दिवसात अचानक मृत पावलेल्या कावळ्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचं स्पष्ट. मृत कावळे आढळून आलेला परिसर निर्जंतुकीकरणाला सुरुवात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.